धान्य। हर आज़ादी से सतगुरु की सदा गुलामी अच्छी है, कहे हर देव झूठ नहीं है, बात ये बिल्कुल सच्ची है। ऐसे ही कुछ भाव आप श्रवण कर रहे थे। जैसे दास निवेदन कर चुका है, बालक सुयोग राठौर जी इस समय बख्शिश कर रहे हैं और इनके बाद निशांत बाबर जी मराठी भाषा का सहारा लेते हैं। पिंपरी पुणे से आए हुए ये महात्मा बख्शिश करेंगे, कृपा करेंगे और इनकी भावनाओं को इस समय हम मिलजुल कर श्रवण करें इस बालक के। जी माताजी, धन्य निरंकार जी माताजी। तसेच या महाराष्ट्राच्या 52व्या संत समागमासाठी आलेल्या माताजी व महापुरुष, तुम्हा सगळ्यांच्या चरणी दासा व धुळे जोंचा धन्य निरंकार स्वीकार असावा। तर संतजनांनो, दासचं खूप मोठं भाग्य की दास सद्गुरु माऊलीच्या कृपेने आणि तुम्हा संतांच्या आशीर्वादाने दास इथपर्यंत आला। तर असाच दास 2014च्या संत समागमामध्ये या पेंडॉल मध्ये कुठेतरी आईच्या कुशीत बसलेला होता आणि स्टेजवरून सद्गुरु बाबाजींच्या मुखातून जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाच्या ओव्या निघत होत्या। ते सांगत होते, रात्र गेली दिवस गेले, आयुष्य गेले, जन्म येऊनी काय केले, विषयाचे सुख भोगता हर घडी रे चिंता, नाही जन्म पुन्हा आता। हे शब्द दासच्या कानावर पडत होते आणि खरोखर आज दासच्या जीवनाचं सार्थक झालं संतजनांनो। तर या भारत सरकारने प्रत्येक माणसाला आधार लिंकिंग करण्याचे आदेश दिले, तेव्हा सर्व बँकेमध्ये गर्दी झाली होती। हा सारा प्रकार दासने टीव्हीवर पाहिला आणि आज सुद्धा माझ्या सद्गुरु माऊलीने या दरबारामध्ये ब्रह्मज्ञानाच्या द्वारे या मानवी जीवनाचं लिंकिंग करून घेण्याची संधी दिलेली आहे। तर या संधीचं सोनं करून घ्या। जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख खावा देव तेथेच जाणावा। आणि याच ओळीप्रमाणे माझ्या सद्गुरु माऊलीच्या दरबारामध्ये कुठल्याही प्रकारचं जात पात धर्म वर्ण श्रीमंती गरिबी अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। तर या माणसाने इंटरनेटच्या द्वारे संपूर्ण ब्रह्मांडाची छाननी केली, परंतु त्याला या माणसाच्या हृदयात असलेल्या परमात्म्याची छाननी करता आली नाही। आणि याच खऱ्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला या कलियुगामध्ये सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव सिंगजी महाराज ह्या करून देत आहेत। तर म्हणून दास सांगतो कि माताजी आपके मिलने से कुछ ऐसी बात हो गई, माताजी आपके मिलने से कुछ ऐसी बात हो गई, कुछ भी न था मेरे पास फिर भी इस प्रभु से मुलाकात हो गई, इस प्रभु से मुलाकात हो गई। तर संतजनांनो, सद्गुरूच्या या ज्ञानामुळे मानवी जीवनाचं महत्त्व कळालं आणि खऱ्या देवाची सुद्धा ओळख झाली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाते कहीं, घर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं। सत्संग जिसको पा गया, सत्संग जिसको पा गया तो जन्म का साफल्य हो, अधिकार उनका क्या कहूँ, वह शहनशाह के तुल्य हो, वह शहनशाह के तुल्य हो। तर संतजनांनो, खरोखरच दासला या दरबारामध्ये तुमच्यासारखे संत सुद्धा मिळाले, देवही मिळाला, सत्संगही मिळाला आणि बोनसच्या रूपामध्ये प्रेम सुद्धा मिळत आहे। म्हणूनच म्हणतात, माताजी आपके दरबार में दुनिया बदल जाती है, रहमत से हाथों की लकीर बदल जाती है, लेता है जो भी दिल से आपका नाम, एक पल में उसकी तकदीर बदल जाती है, उसकी तकदीर बदल जाती है। तर संतजनांनो, खरोखरच परमेश्वराने आपल्याला बहुमोल हिऱ्यासारखा जन्म दिला आहे, तर याचा पुरेपूर फायदा घ्या। हरदेवाणीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, संत जागवी जाग जरा तू, जागशील तर होईल लाभ, म्हणे हरदेव हिरा जन्माचा, काही ना होईल तुझला लाभ। तर संतजनांनो, खरोखरच माताजी दास तर तुमचा बालक आहे, तुमचा मुलगा आहे। तर दासची सुद्धा ही जीवन नौका कुठेतरी अज्ञान रूपी जाळामध्ये अडकलेली होती, परंतु तुमच्या आशीर्वादाने दासची ही जीवन नौका आनंदाने लहरत आहे। म्हणूनच म्हणतात की जो तैरते तैरते डूब गए, जो तैरते तैरते डूब गए, जिनको खुद पर गुमान था, लेकिन जो डूबते डूबते
ठहर गए, उन पर समय का सद्गुरु तू मेहरबान था, सद्गुरु तू मेहरबान था. तर संतजांनो, सद्गुरूविषयी किती बोललं तरी कमीच आहे. कारण की म्हटलेलं आहे की सद्गुरु की निगाहे करम, सद्गुरु की निगाहे करम, नजर एक अगर पड़ जाए तो मुकद्दर भी फिर से लिखने को खुदा मजबूर हो जाए, खुदा मजबूर हो जाए. तर संतजांनो, लहान तोंडी मोठा घास घेणं कठीण असतं. बोलण्याच्या भरात दासच्या तोंडातून काही वेडेवाकडे शब्द निघाले असतील तर ते दासला परत करा. कारण की जोपर्यंत चुका काढणारा माणूस मिळत नाही तोपर्यंत माणूस काही सुधरू शकत नाही. संतजांनो, दास शेवटी एवढं सांगतो की ना भय हो ना चिंता हो, ना भय हो ना चिंता हो, केवळ सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव सिंह जी महाराज की जय हो, जय हो. संत जानो, तो माता जी, दास की आपके चरणों में बस यही विनती है कि दास को आपका प्यार भरा आशीर्वाद दीजिए. साथ संगत जी बड़े प्यार से कहे ना. निंका जी दास प्रार्थना करेगा. राजेश राणा जी उत्तर प्रदेश बलिया से आए हुए ये महात्मा आ जाएं. इस समय भोजपुरी रचना द्वारा ये आप साथ संगत का आशीर्वाद प्राप्त करें. और इनके बाद निशांत बाबर जी ये महात्मा भी तैयार रहेंगे. इस समय राजेश राणा जी कृपा ये अपने भाव आप तक पहुँचा के आशीर्वाद की कामना करें. सतगुरु माता जी के आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं. उत्तर प्रदेश से बलिया से आए हुए महात्मा, और इन्हें आप श्रवण करें जी. सत्संग जी, बलिया जिला के साथ साथ उत्तर प्रदेश एवं बिहार के तमाम संगत की तरफ से धन निरंकार हो. फिजाओं में फैली तेरी रोशनी है, फिजाओं में फैली तेरी रोशनी है, तू है तो खुदा पर लगे आदमी है, तू है तो खुदा पर लगे आदमी है. इलाही मेरे रब जरा मुस्कुरा दे, इलाही मेरे रब जरा मुस्कुरा दे, क्योंकि तेरा मुस्कुराना मेरी जिंदगी है. तू है तो खुदा पर लगे आदमी है. सबके जगावे आइल बड़े हर करावा तरन पहचान सुन सांवरिया हो. अरे सबके जगावे आइल बड़े हर करावा तरन पहचान सुन सांवरिया हो. त सुन सांवरिया हो, साचो ही है हवन भगवान. सुन सांवरिया हो, साचो ही है हवन भगवान. सबके जगावे आइल बन करावा तरन पहचान सुन सांवरिया हो. सबके जगावे आइल बन करावा तरन पहचान सुन सांवरिया हो. त सुन सांवरिया हो, साचो ही है हवन भगवान. सुन सांवरिया हो, साचो ही है हवन भगवान. सुन सांवरिया हो, साचो ही है हवन भगवान. आइल सुनहरा मौका भाई, छोड़ा नया अपना हाथ से, छोड़ा न अपना हाथ से हो, छोड़ा न अपना हाथ से. पहले जगावे जागए भैया, नाता जोड़ा नाथ से, नाता जोड़ा नाथ से हो, नाता जोड़ा नाथ से. आइल सुनहरा मौका भाई, छोड़ा नया अपना हाथ से,
अले जगावे जागए भैया नाता जोड़ा नाथ से इनके इशारा पकड़े उजाला सूरज आरु चान सुन सांवरिया हो इनके इशारा पकड़े उजाला सूरज आरु चान सुन सांवरिया हो त सुन सांवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान चमकता इनके ज्योति भैया सारा सकल जहान में ए सारा सकल जहान में हो सारा सकल जहान में इनके गुणवा के चर्चा होला बाइबिल और कुरान में बाइबल और कुरान में हो बाइबल और कुरान में चमकता इनके ज्योति भैया सारा सकल जहान में इनके गुणवा के चर्चा होला बाइबिल और कुरान में इहे बनवले बड़े ये मितवा धरती गया समान सुन सांवरिया हो इहे बनवले बड़े ये मितवा धरती गया समान सुन सांवरिया हो सुन सांवरिया हो साचो इहे हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान माता सबिंदर के रोशन सफर से मिलल बा हमनी के शिक्षा अरे मिलता हमनी के शिक्षा ए भैया मिलल बा हमनी के शिक्षा बाबा सहनसा के युगल के अइले सतगुरु माता सुदीक्षा सतगुरु माता सुदीक्षा हो सतगुरु माता सुदीक्षा माता सबिंदर के रोशन सफर से मिलता हमनी के शिक्षा बाबा सहनसा के युगल के अइले सतगुरु माता सुदीक्षा राजेश राणा के बसल बाटे ई नहीं में परान सुन सांवरिया हो सारा जहान के बसल बाटे ई नहीं में परान सुना संवरिया हो त सुन सांवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया हो साचो ही है हवन भगवान सबके जगावे आइल बण करम तरन पहचान सुन सांवरिया हो सबके जगावे आइल बण करम तरन पहचान सुन सांवरिया हो त सुन सांवरिया हो साचो ही है हवन भगवान सुना संवरिया 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 हो साचो ही है हवन भगवान सत्संग जी प्यार से कहना जी सदगुरु माता सुदीक्षा सबिंदर हरदेव जी महाराज की जय। सत्संग जी जैसे दास इस समय निवेदन कर चुका है, महात्मा निशांत बाबर जी अपने मन के भाव हम सभी से साझा कर रहे हैं, सदगुरु माता जी के आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं। और इनके बाद दास निवेदन कर दे आज के लघु कवि दरबार के लिए महात्मा जो आज कविता में जिनका नाम है, जिन्होंने कविता बोलकर सदगुरु के आशीर्वाद प्राप्त करनी है, बाबूलाल जी अमन, कैलाश जयसवार जी, बालकृष्ण कासार जी, कपिल कुमार सरोज जी, ये महात्मा नज़दीक रहेंगे जी। सन्मान योग संत जनांनो, प्रेमाने बोला
हजारो लाखो वर्षांपासून साधू संत महापुरुषांनी, वलीपीर पैगंबरांनी, साहित्यकारांनी, विचारवंतांनी धर्मग्रंथ, वेदशास्त्र, पुराण, कुराण इत्यादी धर्मसाहित्यांनी, संत साहित्यांनी अखिल मानव मात्राला जो दिव्य संदेश देण्याचा प्रयास केला, तो दिव्य संदेश केवळ इतकाच होता, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, मानवी जीवनामध्ये पदार्पण केल्यानंतर मनुष्य देहाचं जे आद्य कर्तव्य आहे, मानवी जीवनाचं जे परम कर्तव्य आहे, ते केवळ आणि केवळ साधसंगतजी एका सत्याची प्राप्ती, एका सत्याचा बोध, एका सत्याची अनुभूती आहे. आणि जर सारासार विचार केला, या विश्वामध्ये साधसंगतजी एक सत्य केवळ ईश्वर आहे, भगवंत आहे, परमेश्वर आहे, जगदीश्वर आहे, विश्वंभर आहे, सर्वेश्वर आहे, पांडुरंग, अल्लाह, विठ्ठल, गॉड, वाहेगुरु आहे. आणि म्हणून एके ठिकाणी म्हणलेलं आहे, एकम सत्यम द्वितीय मिथ्या. या विश्वामध्ये केवळ एक सत्य विराजमान आहे, बाकी सर्व काही नाशिवंत आहे, बाकी सर्व काही परिवर्तनशील आहे. आणि या साधसंगतजी भगवंताच्या शाश्वत सत्य स्वरूपाचं वर्णन श्रीमंत महावैष्णव ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये 277 क्रमांकाच्या ओळीतून करताना म्हणतायत, तू उभा ना बैठा, तू दिगटू ना खुदटा, तुझ तळीवरी वैकुंठा तूची आहासी, परी तुझ्या रूपा अंतू, जी उणेवैक असे देख तू, तुझं आधी मध्य अंतू तिन्ही नाही. साधसंगतजी हे शाश्वत सत्य, परमसत्य भगवंत मुळात आहे तरी कसा, याचं निरूपण करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, तू उभा ना बैठा, तू दिगटू ना खुदटा. भगवंता, तू उभा नाहीयेस, तू बसलेलाही नाहीयेस, तू उंच नाहीयेस, तू ठेंगणाही नाहीयेस, तू काळा गोरा सावळाही नाहीयेस, तुझं तळीवरी वैकुंठा तूची आहासी. भगवंता, तुझ्या शाश्वत सत्य स्वरूपाच्या ठिकाणी आत बाहेर, वर खाली, डावीकडे उजवीकडे केवळ तूच विराजमान आहेस. परी तुझ्या रूपांतू, जी उणेवैक असे देख तू, तुझं आधी मध्य अंतू तिन्ही नाही. भगवंता, तुझ्या शाश्वत सत्य स्वरूपाच्या ठिकाणी सुरुवात नाहीये, मध्य नाहीये आणि अंतही नाहीये. असा साधसंगतजी परमात्मा आहे, भगवंत आहे, शाश्वत सत्य आहे. याच भगवंताच्या अविनाशी शाश्वत सत्य स्वरूपाचे वर्णन करताना संत सूर्य स्वामी विवेकानंद म्हणतात, गॉड इज द सर्कल ऑफ इन्फायनाइट रेडियस. गॉड इज द सर्कल ऑफ infinite radius. You have to take any point in this world as a center point and draw it. साधसंगतजी, परमात्मा हे एक वर्तुळ आहे, ज्याची त्रिज्या अमाप आहे, अनंत आहे, अमर्याद आहे, असीमित आहे. अशा अनंत त्रिज्येचं वर्तुळ म्हणजे परमात्मा आहे, शाश्वत सत्य आहे. या विश्वातला कोणताही एक कानाकोपरा या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणून घ्या आणि असं अनंत त्रिज्येचं वर्तुळ म्हणजे शाश्वत सत्य आहे, म्हणजे परमात्मा आहे. साधसंगतजी, समर्थ रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात, तो निर्गुण निराकार, ते नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार अलीकडे. भगवंत कसा आहे, तो निर्गुण निराकार, ते नाही उत्पत्ती विस्तार. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, निर्लेप आहे, कणकणवासी, घटघटवासी, सर्वाभूती, सर्वाठाई, सर्वा साक्षी आहे. याला येणं नाहीये, याला जाणं नाहीये. असा साधसंगतजी भगवंत आहे. विचार करा, साधसंगतजी शहंशाह अवतार सिंहजी महाराज तत्कालीन समयाचे सद्गुरू याच भगवंताचं निरूपण करताना म्हणतायत, अंत नसे या चार रचनेचा, नसे अंत विस्ताराचा, उगम कोटुनी असे झाला ना कळला शेवट याचा. अग्नित याची सदने असुनी शतकोटे नावे असती, कुंठित होई बुद्धी जेते स्थाने तव ऐसे वस्ती. या धरतीच्या खाली धरती आणि पुढे असे आकाश, जाणून घे तू गुरुपासोनी, ऐक